की जय श्री राम। जय श्री राम। देश का बल बजरंग दल, देश का बल बजरंग दल। जय श्री राम। जय श्री राम। आंदोलन आहे, काय भावना आहेत काय सांगता? या क्रूर हत्यारा औरंग्याने मठ मंदिर उद्ध्वस्त केली होती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाला 40 दिवस वेगवेगळ्या यातना देऊन या औरंग्याने क्रूर असा वध केल्यासारखं केलं आमच्या छत्रपती संभाजी महाराजाचं। आणि या काही राजकारणी लोकांनी पूर्वीच ती कबर हटवायला पाहिजे होती, संभाजीनगरमध्ये असलेली ती कबर आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की या औरंग्याची कबर येत्या काही दिवसामध्ये आपण हटवावी, अन्यथा अयोध्येविषयी जशी कार सेवा निघाली होती अयोध्येमध्ये तशीच कार सेवा छत्रपती संभाजीनगरला निघेल आणि ती कार सेवा औरंग्याच्या कबरीवर धडकेल आणि त्या कबरीला आम्ही जमीनदोस्त करू असं या माध्यमातून सांगतो। सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये जर तुमच्यानं जर शक्य होत नसेल कबर हटवणं, तर बजरंग दलाला, विश्व हिंदू परिषदेला आणि सर्व तमाम हिंदू बांधवांना, छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीनं ती कबर हटवायची, ते आम्ही हटवून दाखवू। मध्ये काय स्थिती आहे सरकारवर काय? आमची एकच विनंती आहे सरकारला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, येणाऱ्या काळात 1 महिन्याचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे। 1 महिन्याच्या आत तुमच्याच्याने जर कबर हटली नाही तर अन्यथा जशी कारसेवा झाली आणि कारसेवा झाल्यानंतर सर्व हिंदू बांधव अयोध्येत गेले। अयोध्येत जे बाबरी ढाचा होता, जो बाबर कुठल्या गावचा होता काही माहिती नाही, पण तो आला इथं बाबरी मस्जिद केली आणि सर्व हिंदू बांधवांनी एक निश्चय केला की ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करायची आणि सर्व हिंदू बांधवांनी ती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करून दाखवली। तशीच वेळ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ नये आमची सरकारला विनंती आहे। कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडवायची नाही आणि महिन्याच्या आत तुम्हाला अल्टिमेटम देत आहोत बजरंग दलामार्फत। महिन्याच्या आत जर आपण ती कुरक्रमी जे औरंगजेब आहे त्याची कबर जर नाही हटवली तर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना रस्त्यावर उतरेल आणि छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जनसैलाब उठेल आणि त्या औरंग्याची कबर जी आहे ती नेस्तनाबूत करण्यात येईल, एवढी मी सरकारला विनंती करतो। आज पूर्ण भारतभर जे छत्रपती संभाजी महाराजाविषयी अत्याचार करणाऱ्या औरंग्याविषयी जे आंदोलन उभारलं की औरंग्याची कबर हटली पाहिजे, हटली पाहिजे, काही देशद्रोही लोकांचा जर असा समज असेल तर त्या गोष्टीशी मी सहमत आहे। नाही हटली पाहिजे कबर, मान्य करतो मी। ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये राम मंदिर होत होतं, असंच लोक बोलले होते कि कन कन में भगवान है, भारत भूमि पे कन कन में भगवान है, कन कन में भगवान है, ये हम सब मान्य करते हैं और है। मगर लोगों ने कहा था कि यहाँ पर अस्पताल बनाना चाहिए, स्कूल बनाना चाहिए, अनाथालय बनाना चाहिए, ये लोगों ने, बहुत सारे लोगों ने मांग की थी हमारे आस्था के ऊपर। प्रभु रामचंद्र पर हमारी बहुत सारी आस्था है, हमारे देश के दैवत है वो। अगर लोगों को लगता है कि कबर रहनी चाहिए तो मैं भी अपने तरफ से सरकार को एक विनंती करता हूँ, निवेदन करता हूँ पूरे हिंदू भाइयों बहनों की तरफ से कि कबर नहीं हटनी चाहिए। मैं आपसे सहमत हूँ, मगर मेरी भी एक विनंती है, कबर की जगह औरंग्या की कबर पे एक शौचालय बनवा दो। हमें
कबर हटाने की जरूरत नहीं, यही हमारी सरकार से मांग है। धन्यवाद।